सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्टीमध्ये सार्थकने रेश्माला सुद्धा बोलवलेलं असतं. तर रेश्मा तिथे येते आणि त्याला बोलते की मला नव्हतं वाटलं की तू मला देखील ह्या पार्टीमध्ये बोलवशील म्हणून, कारण मी तुझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले ना म्हणून. तर सार्थक सांगतो की असं काही नाही आहे, माझ्या पर्सनल लाईफमध्ये आणि ऑफिशियली मी सगळ्या रिलेटिव्सला बोलवलं आहे आणि ऑफिसच्या पण सगळ्या रिलेटिव्सला बोलवलं आहे. वाटलंच तर तू बघूही शकते, कारण हा फॅमिली प्रोग्राम आहे म्हणून. तर इकडे वृंदा आणि शलाका हे त्या पार्टीला बघून वृंदा बोलते की काही आता बघ, एवढा चांगला प्रोग्राम होतोय ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला कसंही करून हा चॉपट करावं लागणार, कारण ना इथे आपण इथे फक्त आणि फक्त त्या आनंदीला बर्बाद करायला आलेलो आहे. तर शलाका सांगते की आता आई तू बघच फक्त मी काय करते ते आणि कसा ह्या आनंदीचा पोपट करते ते. तर इकडे लगेच वृंदा सांगते की पण ती आनंदी आहे तरी कुठे. तर शलाका सांगते की नट्टाफट्टा करत असेल, मिरवायचं आहे ना तिला आता सार्थक सोबत. तर लगेच इकडे आनंदीला आवाज येतो, तर तेवढ्या तिकडे आनंदी येते. तर इकडे सगळ्यांचं लक्ष हे आनंदीवर असतं. तर आनंदी ही सार्थककडे येते. तर सार्थकला आनंदीला बघून खूप आनंद झालेला असतो आणि तो तिच्याकडेच बघत असतो. तर आनंदी देखील ही सार्थककडे बघत असते. तर इकडे तेवढ्यातच इकडे सगळे ओरडतात की कॉंग्रॅच्युलेशन्स टू लवेबर कपर. तर ते ऐकून इकडे आनंदी आणि सार्थकला हसू येतं. तर इकडे ते बघून मनातल्या मनात रेश्मा सांगते की लवकरच्या लवकर एवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आनंद घेऊन टाक आनंदी, कारण याच्या पुढे ना तुला सगळं सहनच करावं लागेल, कारण तुझ्यापासून हे सगळं मी हिरावून घेणार आहे. तर इकडे लगेच केदार हा मनातल्या मनात विचार करतो की जर ह्या म्हाताऱ्याला जर कोणी काहीतरी याला सांगितलं ना, नाहीतर यांनी सांगितलं ना कोणाला, तर माझा इथे विकेटच उडेल. याला कसंही करून माझ्या ताब्यात ठेवावं लागेल आणि याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. तर तेवढं बोलून तिथनं केदार हा निघून जातो. तर इकडे सानू ही लीनाला सांगत असते की तुला माहिती आहे का आज आपल्या इकडे कोण येणार आहे, आपल्या इकडे फोरहेड कारकड येणार आहे. तर ते ऐकून इकडे लीना सांगते की तुला कोणी सांगितलं. तर ते ऐकून इकडे सानू सांगते की त्या दिवशी तुम्ही बोलत होता ना, त्या टायमिंगला मी तुमचं सगळं ऐकून घेतलं. तर इकडे लगेच मालती ही सांगत असते की काय म्हणताय तुम्ही, काय चाललंय. तर लगेच इकडे लीना सांगते की काही नाही आई, ही जस्ट असं कोणतेही व्हिडिओ बघते आणि काही पण बोलत असते. तर लगेच इकडे सानू ओरडत बोलते की नाही आई, ही खोटं बोलते आहे, कारण ना मी ऐकलं होतं ही काय बोलली होती ते. तर इकडे लीना ही सानूला सांगत असते की आपलं हे सिक्रेट आहे, मी तुला सांगितलं होतं आणि हे कोणालाच सांगायचं नाही. जर तू सांगितलं नाही ना, मी तुला आईस्क्रीम खाऊ घालेल. तर आईस्क्रीम म्हणूनच इकडे सानूला आनंद होतो आणि ती तिथनं निघून जाते. तर इकडे मालती सांगत असते की काय खुसफुस चालली होती दोघींची. तर लगेच लीना सांगते की काही नाही. लगेच लीना सांगते की मला फक्त एवढं सांगायचं होतं की हे यांना प्रमोशन मिळालं आहे ना, सो मग यांना सेकंड हँड कार घेतली यांनी, मग ती तुम्हाला सरप्राईज द्यायची होती, पण त्याच्या आधीच इकडे सानूने सगळं सांगून दिलं ना. मग आता तेच ऐकून इकडे मालतीला आनंद होतो. तर मालती सांगते की मग याच्यामध्ये लपवायची काय गोष्ट आहे की ती आनंदाची बातमी आहे ही. तर लीना सांगते की तसं नाही, पण ते तुम्हाला सरप्राईज देणार होते ना म्हणून सांगायचं नव्हतं. तर लीना सांगते की तुम्हाला कळालं आहे आता, हे फक्त ना अण्णांना नका सांगू, कारण त्यांना सरप्राईज द्यायचं आहे ते फक्त. तर लगेच मालती सांगते की हो नाही सांगत मी, पण मला किती आनंद झाला आहे की माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात एकदम भर चालली आहे म्हणून, आणि असंच होऊ देत देवा. तर इकडे शकू ही अनाऊन्समेंट करते की आता एवढ्या चांगल्या कपलसाठी एक चांगला डान्स तर व्हायलाच हवा ना. तर इकडे सगळे लगेच सार्थक आणि आनंदीच्या नावाने चेरक करत असतात. तर लगेच इकडे आनंदी सांगते की नाही शकू, काही पण नको बोलू ग, असा नाही, असं कसं डान्स करू मी, इथे रेडी पण नाही आहे. तर लगेच इकडे शकू म्हणते की त्याच्यामध्ये रेडी व्हायचं काही कारण आहे, फक्त गाणं लागलं की जोरात डान्स करायचा. तर लगेच इकडे आनंदी ही सार्थकला खुणावून सांगते की नाही. तर सार्थकही बोलतो की नाही, मला पण डान्स येत नाही, कारण मी तर गणपती डान्सवाला आहे ना, मला असे डान्स कुठे जमतात. तर लगेच इकडे सगळे नाही म्हणतात आणि तिथेच गाणं लागतं. ते इकडे सार्थक आणि आनंदी खूप मस्त डान्स करत असतात. तर त्यांना बघून इकडे सगळ्यांना आनंद होतो. डान्स करता करता आनंदीचा एका साईडने ड्रेस हा फाटलेला असतो. तर लगेच तिला ते कळतं. तर लगेच इकडे ते बघून वृंदा आणि शलाकाला हसू येतं, पण ते दाखवत नसतात. तर लगेच इकडे आनंदी ही खुणावून सांगते की तिचा ड्रेस फाटलाय. तर इकडे डान्स करतच मागून हा सार्थक तिथे येऊन तिचा ड्रेसचा थोडा कपडा तिथे लावून तिला मिठी मारत डान्स करत असतो. तर इकडे लगेच डान्स झाल्यानंतर सगळे हे टाळ्या वाजवतात. इकडे आनंदी सांगते की सर मी आता जाऊन येते. तर लगेच सार्थक सांगतो की मी सोडतो तुम्हाला. तर ते दोघेही वरती जातात. तर इकडे शलाकाही सांगत असते की कसा हा प्लॅन चौपट झाला यार. तर लगेच वृंदा सांगते की जशी तू खराब आहे तसंच तुझा प्लॅनही खराब निघाला, बावळटसारखा प्लॅन बनवला इथे. तर लगेच इकडे शलाका सांगते की आता मी काय केलं आहे. तर वृंदा सांगते की जोपर्यंत सार्थक ना त्या
आनंदीसोबत आहे तोपर्यंत त्या आनंदीचा आपण काहीही बिघडू नाही शकत. तर तेवढ्यात तिथे खाली सार्थक तिथे येतो, तर शलाकाही वरती जाते. इकडे खशू ही भिंगरीला सांगत असते की तू प्लीज आनंदीकडे लक्ष द्या, कारण ना इथे खूप असे लोक आहेत की ज्यांना आनंदी हे आवडत नाही. तर भिंगरी सांगते तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, कारण ते माझ्यावर खूप जीव लावतात आणि तुम्ही सगळी ती जबाबदारी माझ्यावर सोडा, मी त्यांना एकही काही होऊ देणार नाही. तर इकडे ते ऐकून खशूच्या मनात थोडं जीवात जीव आलेला असतो. तर लगेच ते तिथनं निघून जातात. ते गेल्यानंतर केदार तिथे येतो आणि त्या ग्लासमध्ये एक पावडर मिक्स करतो चांगली, आणि ते पावडर मिक्स केल्यानंतर ते ग्लास घेऊन हॉलमध्ये येतात. तर हॉलमध्ये इकडे आनंदी आणि सार्थक हे गेम्स खेळत असतात. डोक्याला फुगा लावून ते बलून दुसऱ्या बकेटमध्ये कलेक्ट करायचे. तर तो डान्स बघून इकडे सगळे रमलेले असतात. तर इकडे लगेच केदार हा तो ग्लास एक्सचेंज करतो अरविंदजीच्या ग्लाससोबत. तर लगेच मनातल्या मनात केदार सांगतो की सो सॉरी म्हाताऱ्या, पण आता मला एवढंच काम करायचं की तुला वरती फेकून द्यायचं. जर मी तुला वरती सोडलं नाही तर मला प्रॉब्लेम होईल खाली. तर इकडे लगेच अरविंदजी तो ग्लास उचलणार, ते तोंडाला लावणार. तेवढ्यातच इकडे आनंदी तिथे येते आणि त्यांना बोलते की बाबा चला तुम्ही पण आता डान्स करा आमच्यासोबत. तर इकडे अरविंदजीही नाही म्हणत असतात, तरी देखील ती घेऊन जाते त्यांना. तर त्यांच्या हातातला ग्लास तो खाली पडून फुटतो. तर लगेच ते बघून इकडे केदारचा जळफळाट होतो आणि तो बोलतो की जोपर्यंत ह्या घरात आनंदी आई तोपर्यंत मला ह्या कोणालाच काही करता येणार नाही. तर लगेच इकडे आनंदी ही अरविंदजीला सॉरी म्हणत असते आणि बोलते की कोणाला काही लागलं नाही ना. तर लगेच सार्थक बोलतो की जाऊ द्या आता कोणाला काही लागलं नाही आहे, तर चला सगळे डान्स करूयात परत. तर इकडे सुधा आणि अरविंदजीही डान्स करत असतात. तर त्यांचा डान्स झाल्यानंतर इकडे सार्थक हा अनाऊन्समेंट करतो की आता करेक्ट 12 वाजलेले आहे. सो ॲक्च्युली आता मी अशी अनाऊन्समेंट करतो आहे की 12 वाजले आहे. सो आज माझ्या आईबाबांचा ॲनिव्हर्सरी आहे. सो ते बोलून इकडे लगेच सुधा आणि अरविंदजीला खूप मोठा धक्का बसून त्यांना आनंद झालेला असतो. तर लगेच इकडे आनंदी ही केक आणायला जाते. तर केक आलेला असतो. तर लगेच इकडे सार्थक हा बोलतो की केक कापा चला. तर लगेच इकडे अरविंदजी आणि इकडे सुद्धा केक कापत असतात. तर इकडे अण्णा हे घरी इकडे बोलत असतात की मनोज कुठे गेले एवढ्या सकाळी सकाळी. तर तेवढ्यात तिथे सानू येते आणि ती बोलते की अहो अण्णा. तर तेवढ्यात तिथे लीना येते आणि बोलते की तू गप्प बस, बडबड नको करू बरं. तर लगेच लीना सांगते की अहो अण्णा काही नाही, त्यांचं थोडं काम होतं म्हणून ते बाहेर गेले. तर अण्णा बोलते की एवढ्या सकाळी. तर लगेच सानू सांगते की अहो मीच सांगते अण्णा तुम्हाला. तर लगेच इकडे सानू ही बोलत असताना तेवढ्यात लीना सांगते की सानू मी तुला सांगितलं ना दूध पे, आता हे दूध घेऊन जा आणि त्याच्यानंतर इकडे अभ्यास कर. लगेच इकडे अण्णा सांगतात की सानू तू काहीतरी सांगणार होती, कारण मला दोनदा अण्णा बोलली रे ती. तर लगेच मालती सांगते काही नाही हो, थोडं काम होतं, ती काय अशीच बडबडत असते. तर तिथनं अण्णा हे निघून जात. तर इकडे सार्थक हा घरात सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते. तर इकडे लगेच तेवढ्यात सुद्धा आणि अरविंदजी तिथे येतात आणि बोलतात तरी पार्टी झाली मग सत्यनारायणची पूजा का. तर इकडे लगेच आनंदी सांगतात की माझी आई बोलते की जे जोडपं लग्नाच्या वाढदिवसाच्या तिथे नारायणची पूजा करतात ते 7 जन्मी तसेच असतात. तर इकडे अरविंदजी सांगतो बघतोय ना देवा, आता म्हणजे 7 जन्म मला ह्या माझ्या बायकोला माझ्यासोबत 7 जन्मी ठेवावं लागेल, आता तूच बघून घे. तर लगेच सुद्धा सांगते की सोडणार नाही एवढं सहजासहजी, 7 जन्मही तुम्हाला तसंच ठेवेल. तर लगेच सार्थक सांगतो की म्हणजे अजून एक प्रार्थना करा की पुढचे 7 जन्म मला तुमच्यासारखेच आईबाबा हवेत. तर अरविंदजी सांगतात की मग तूही प्रार्थना कर की आम्हाला पण 7 जन्मी हीच सून म्हणून हवी आहे म्हणून. तर इकडे सगळे हसत असतात. तर लगेच तिथे अर्णव येतो आणि अर्णवचा बॉल हा त्याच्यामध्ये पडतो. तर लगेच सार्थक सांगतो की अर्णव तुला सांगितलंय तू इथे बॉल नको खेळू म्हणून. तर लगेच अर्णव सांगतो की नाही मी इथंच खेळणार. तर लगेच सुद्धा सांगते की अरे आपली इथे पूजा आहे ना म्हणून तू इथे नको खेळू. तर लगेच अर्णव बोलतो की बरं मग मी आता इथून ना आनंदी काकीचा मोबाईल घेऊन जातो. तर तेवढ्यात ती मोबाईल घेऊन तिथून पळून जातो. तर इकडे तेवढ्यात वरती तो केदारच्या रूममध्ये बसतो. तर केदारचा तो तिच्या हातात मोबाईल बघून केदार बोलतो काही नाही अर्णव, कोणाचा मोबाईल आहे हा. तर अर्णव सांगतो की आनंदी काकीचा. तर ते ऐकून इकडे केदार सांगतो की नेऊन दे जा तिचा मोबाईल, जर फुटला ना मला भरून द्यावा लागेल, काही समजतं का तुला. तर तेवढ्यात तो जाणार, तेवढ्यात तिथे कॉल येतो. तर ती रिंग ऐकून इकडे केदार सांगतो की इकडं आण. तर लगेच केदार तो कॉल उचलतो. तर इकडे मालती ही तिला सांगते की अगे मनोजने कार घेतली आहे सो तू रात्री इकडे लवकर ये तसं पण, आणि कोणाला सांगू नको की मी तुला सांगितले कारण ते सरप्राईज आहे ना म्हणून. तर लगेच इकडे केदार हा फोन ठेवतो. तर इकडे लगेच मनातल्या मनात केदार हा बोलतो की काय करावं आता, किती आनंद भेटता यांना, एका एक मागे नुसत्या आनंदाच्याच बातम्या आहे आणि इथे आम्हाला कपडे काढून द्यायची वेळ आली आहे आता. पण ह्या भिकारी एक एक नवीन वस्तू घेत चालले. तर इकडे अरविंदजी ही आनंदीला सांगते की मला तुझ्यासाठी गजरे घ्यायला जायचे म्हणून मी जातो.
असतो तर लगेच ते तिथं जातात. तर इकडे उशीर झालेला असतो म्हणून इकडे आनंदी ही त्यांना बघायला जाते. तर इकडे खूप ट्रॅफिक असल्यामुळे आनंदी ही अरविंदजीला घ्यायला जाते. तर रोडच्या तिकडच्या साईडने अरविंदजी हे असतात पण ट्रॅफिक असल्यामुळे त्यांना खूप जाता नाही आलं. तर इकडे अरविंदजी हे मधल्या रस्त्यात येते तर तिथूनच एक मोठी कार येत आलेली असते. तर ती कार ही अरविंदजीला तिथनं लोटून देते. तर त्यांचा अरविंदजीचा तिथे ॲक्सिडेंट होतो. तर ते बघून इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. अरविंदजी ही रक्तभळ होऊन बेशुद्ध पडलेले असते. ते एवढं रक्त गेलेलं असतं की ते बघून इकडे आनंदी ही घाबरते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की ती गाडी कोणाची असेल, मनोजची असेल की दुसऱ्यांची? काय वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.